कारण बातमी आहे कोरोनाबाबतची। जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे। आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूर देशांमध्ये कोरोनाची नवी प्रकरणं समोर आली आहेत। 3 मे पर्यंत या दोन देशांमध्ये 31 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक संख्या आहे। या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरच्या आरोग्य विभागानं खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। कोविड-19ची लाट पुन्हा पसरण्याची आरोग्य विभागाला आता भीती आहे। हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा अधिक प्रकोप दिसतोय। हाँगकाँगमध्ये 3 मे पर्यंत 31 कोरोना रुग्ण आढळलेत। तर हाँगकाँगच्या आरोग्य विभागाकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय। यानंतर बातमी आहे ऑपरेशन सिंदूर बाबतची। भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्राह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये असलेल्या पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादला हलवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे पाकिस्तानला तब्बल अरबो रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे। मात्र आधीच कंगाल असलेला पाकिस्तान हेडक्वार्टरसाठी एवढे पैसे खर्च करू शकेल का असा प्रश्न आहे। पाकिस्तानचं मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादकडे हलवण्याचा निर्णय घेतला जातोय। 78 वर्षांपासून रावळपिंडीमध्ये असलेलं मुख्यालय बदललं जाण्याची शक्यता आहे। मुख्यालयापासून जवळच्या नूरखान एअरबेसवरच्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। न्यूक्लिअर कमांड सेंटरही हल्ला झालेल्या नूरखान एअरबेसपासून अगदी कमी अंतरावर आहे। पाकिस्तान अरबो रुपये खर्च करून नवीन हेडक्वार्टर आता उभारू शकेल का? कारण पाकिस्तानची अवस्था भीकी कंगाल झाली आहे। तर शत्रूला मात देण्यासाठी आता भारत 6 प्रगत पाणबुड्या बांधणार आहे। एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन प्रणालीनं सज्ज अशा या पाणबुड्या असतील। प्रोजेक्ट 75I अंतर्गत नव्या पाणबुड्यांची बांधणी होणार आहे। नव्या पाणबुड्यांमध्ये अधिक वेळ पाण्याखाली राहण्याची क्षमता आहे। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलेला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी आता शांततेची आठवण करून दिली आहे। भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे असं विधान त्यांनी केले। तर जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं सांगितलंय। तर इकडे भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान तुर्की सुक्या मेव्यांबाबत भारतीय व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्यानं पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुक्या मेव्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। तर IIT रुर्कीकडूनही तुर्कीचा करार मोडीत काढलाय। पुण्यातल्या बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम तुर्की कंपनी गुलेरमॅककडे आहे। त्यामुळे या कंपनीकडून देखील मेट्रोचं काम काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। हे 3 महत्त्वाचे निर्णय भारतात घेतले जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे तुर्कीची कंपनी सेलेबी एव्हिएशननं कोर्टामध्ये धाव घेतलेली। भारताकडून कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे। भारताच्या या निर्णयाला सेलेबी कंपनीकडून आव्हान देण्यात आले। कंपनी कशी धोकादायक ठरू शकते असा प्रश्न सेलेबी एव्हिएशननं केला आहे। मुंबई एअरपोर्टवर बरंचसं काम हे सेलेबी एव्हिएशन या कंपनीच्या माध्यमातून केलं जातं। यानंतर आता बातम्या वॉर 20।
ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, हा फक्त ट्रेलर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भारत जगाला पिक्चर दाखवणार अशी ठाम भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली आहे. पाकिस्तानला कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत देणं म्हणजे दहशतवादाला फंडिंग करण्यासारखं आहे, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. IMFनं पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये अशी मागणी देखील राजनाथ सिंग यांनी केली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रभावी ठरले. भारतीय लष्कराकडून 15 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानच्या 11 एअरबेसचं मोठं नुकसान झाले. दरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा उजेड दाखवलाय, असं राजनाथ सिंग म्हणाले. भारत 6 प्रगत पाणबुड्या बांधणार आहे. यासाठी एअर इंडिपेंडंट प्रपोर्शन प्रणाली सज्ज झाली आहे. प्रोजेक्ट 75I अंतर्गत नौदलाला नव्या पाणबुड्या मिळणार आहेत. भारतानं तुर्कीला आणखी एक दणका दिलाय. आता तुर्की चित्रपट वेबसिरीज भारतात दाखवले जाणार नाहीयेत. याबाबत FWICनं नेटफ्लिक्स, प्राईम आणि जिओ हॉटस्टारला पत्र दिलंय. पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम टर्किश कंपनी गुलेरमॅककडे आहे. गुलेरमॅक ही तुर्कीमधील आघाडीची इंजिनिअरिंग बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे एका बाजूला तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय, पण दुसऱ्या बाजूला आजही भारतात अनेक प्रकल्प आहेत जे टर्किश कंपन्यांना दिले गेलेत. डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळतोय. अमेरिकेनं एकीकडे भारताला पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यानंतर परळीतून एक महत्त्वाची बातमी. परळीमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या तरुणाला काठी, बेल्ट आणि हत्यारानं मारहाण करण्यात आली. 8 ते 10 गुंडांनी ही बेदम मारहाण केली आहे. परळीतील जलालपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या गुंडांना पोलिसांचा धाक आहे की नाही हा प्रश्न आता नागरिक विचारतायत. जबर मारहाण या तरुणाला या गुंडांनी केली. संपूर्ण बीड जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय. आणखी एक महत्त्वाची बातमी. भर रस्त्यात दारुड्यानं तुफान राडा घातलाय. पुण्यातल्या कात्रजमधली ही घटना आहे. क्षुल्लक कारणावरून तुंबड हाणामारी केली आहे. पोलिसांना बघताच दोघांनी पळ काढला. यानंतर बातमी राजकीय विश्वातून. अनेकांना बरीच व्यसनं असतात, तसं राजकारण म्हणजे एक आवड आणि व्यसन असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध व्यसनांची नक्कल केली आहे. इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत अजितदादांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. काही काहींना आवड असते, व्यसन असतं. कुणाला दारूचं असतं, कुणाला गुटख्याचं असतं, कुणाला सिगारेटचं असतं. कसं कशाचं काय अलीकडे ते काय असतं ते हुक्का. नक्की हुक्का. काही ना हुक्क्याचं असतं. असं बरंच काय निघालं. ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता कसं असतं.
तर अजित पवारांची भाषणं ही नेहमीच ऐकण्यासारखी असतात. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. त्यानं 90 मीटरचा टप्पा ओलांडलाय. काल दोहा डायमंड लीगमध्ये नीरजनं 90.23 मीटर भालाफेक केली आहे. ऐतिहासिक कामगिरी करूनही नीरज चोप्रा गोल्ड मेडल जिंकू शकला नाही. जर्मनीच्या जुलियन वेबरनं 91.06 मीटर फेक करत गोल्ड मेडल जिंकले. त्यामुळे नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागले. 2 ऑलिम्पिक पदकं जिंकणारा नीरज चोप्रा दोहा डायमंड लीगमध्ये गोल्ड जिंकू शकला नाही. मात्र तो 90 मीटरपेक्षा जास्त भालाफेक करणारा पहिला भारतीय ठरला आहे. जागतिक क्रमवारीमध्ये तो 23व्या क्रमांकावर आहे. तर 90 मीटरपर्यंत भाला फेकणारा तो 25वा खेळाडू ठरला आहे. यानंतर बातम्या बघणार आहोत झटपट 100. अमरावतीमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. धामणगावच्या कावली वसाड या शेतशिवारात ही घटना घडली. महिला शेतात काम करत असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी ही महिला लहान मुलांसह झाडाखाली थांबली होती. यात अचानक वीज थेट महिलेवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली. नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच घरांचंही नुकसान झालेलं आहे. अनेक घरांची पडझड झाली. मात्र उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. नाशिक जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव, वसवंत, कसबे, सुकेडेसह अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचल्याचं दिसलं. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मात्र बळीराजा हवालदिल झाला. अंबरनाथमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी नागरिक आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. उकाड्यानं हैराण नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. नवी दिल्लीतही अवकाळी पाऊस कोसळला. दिल्ली एनसीआरसह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या सरी बरसल्यात. हवामान खात्याकडून दिल्लीला 2 दिवसांचा अलर्ट दिलाय. दिवसभराच्या उष्णतेनंतर संध्याकाळी आलेल्या पावसानं थोडा दिलासा मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावामध्ये जोरदार पाऊस झालाय. अनेकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. घरातल्या साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय. वडजी ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर मागील काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसानं साताऱ्यातही हजेरी लावली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांची सुटका झाली आहे. पण शेतीच्या रखडलेल्या कामांसाठी लागणाऱ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. विभागामध्ये काही ठिकाणी 2 ते 3 वेळा पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. येथे एक ब्रेकिंग न्यूज आहे. वाशिमच्या शिरपूरमध्ये पहाटे 5च्या सुमाराला बस स्थानक परिसरात दुकानांना भीषण आग लागली. विजय धोंगडे यांच्या लाकडी माळवर असलेल्या जागेला अचानक आग लागली. यात 5 दुकानं खाक झाली आहेत. या आगीमध्ये जुनं हॉटेल, फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस, मोटर रिवाइंडिंग आणि केस कर्तनालय आणि इतर या जागेतील शेतमाल जळून खाक झालेला आहे. या आगीदरम्यान 3 ते 4 गॅस सिलेंडरचाही स्फोट झालाय. मात्र अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. पुन्हा बातम्या बघूया झटपट 100. नंदुरबार मधल्या सातपुड्यातल्या दुर्गम भागांमध्ये थेंब थेंब पाण्यासाठी आदिवासी बांधवांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय. घोटभर पाण्यासाठी आपल्या चिमुकल्यांना घेऊन 200 फूट खोल दरीत उतरून तिथल्या नाल्यातून पिण्याचं पाणी, तेही दूषित पाणी आणावं लागतंय.
मांजरा धरणातून लातूर जिल्ह्यातल्या शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या उजव्या कालव्याला मोठं भगदाड पडले. पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी इथे होतीये, तर कालवा फुटल्यानं शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत जेलमध्ये असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक शिव्या घातल्या. त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेत असा टोला नितेश राणेंनी लगावलाय. रवींद्र वायकर आत्महत्या करणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात करण्यात आलाय. तुरुंगात जायचं नाहीये, ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचं धैर्य देखील नाही असं वायकर म्हणाले होते. मी हार्ट पेशंट असल्यानं मला हार्ट अटॅक येऊन मी मरेन, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल असं म्हणत रवींद्र वायकर आणि त्यांचं कुटुंब मातोश्रीवर येऊन रडलं होतं असा उल्लेखही या पुस्तकात आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी देखील नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना सगळं आयतं मिळालं, फुकटमध्ये झालेला पुढारी म्हणजे संजय राऊत अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. ज्या पुस्तकाचं टीजर निघतं ते फ्रीजरमध्ये जातं असंही सदावर्ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केलाय. जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार यांनाही 2023 साठी या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी या दोघांना हा सन्मान मिळाला. कराडमधल्या यशवंत बँकेच्या 140 कोटी घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांची बाजू मांडल्यानं धमकी देण्यात आल्याचं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. ही धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अकोला परतवाडा इथल्या एकता ज्वेलर्सच्या दुकानावर आयकर विभागानं छापेमारी केली. गेल्या 2 दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांच्या घरासह ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे. दरम्यान अमरावती विभागातील या 5ही जिल्ह्यातील किमान 70% उलाढाल बंद पडली आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी एसआयटी तयार करण्यात आली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी एसआयटी स्थापन केली आहे. मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी चौकशी करणार आहे. ॲपलनं डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का दिलाय. कंपनी भारतात गुंतवणूक करत राहील, या योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही अशी भूमिका ॲपलनं घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलला भारतात उत्पादन न करण्याचा सल्ला दिला होता. भारताऐवजी ॲपलनं अमेरिकेत आपलं उत्पादन वाढवावं असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मुंबई महापालिकेनं कर्मचाऱ्यांसाठी 12 लाखात घर अशी योजना आणली होती. मात्र माहुलमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरात कुणीच राहायला तयार नसल्यानं 13,000 घरं रिक्त आहेत. कमी अर्ज असल्यानं आणि कमी प्रतिसादामुळे घरांच्या बाबतीत काही अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही घरांना अल्प प्रतिसाद कायम आहे.